नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे डोंबिवली की, जहां शिंदे गुट के पदाधिकारी की ओर से कुणाल कामरा के विरोध में निषेध आंदोलन किया गया। साथ ही बात करेंगे नंदेड़ की, जहां थम्म बंधुओं ने तहसीलदार माहुर के माध्यम से राष्ट्रपति को लिखित ज्ञापन सौंपा। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से बात करेंगे। दिन के समय घर में घुसने वाले एक चोर को धुले स्थानीय अपराध शाखा ने गिरफ्तार कर लिया है। सोनगिर पुलिस थाने में बुरजाड़ और कबदाड़े गांव में हुई चोरी की घटना के संबंध में मामला दर्ज किया गया था। गुप्त सूचना के आधार पर क्राइम ब्रांच ने जलगांव जिले के कुख्यात चोर प्रवीण पाटिल को हिरासत में लेकर उनसे गहन पूछताछ की। दोनों ने अपराध कबूल कर लिए और उनके पास से 3,18,000 रुपए का कीमत सामान जब्त कर लिया गया। आरोपी प्रवीण पाटिल के खिलाफ धुले, जलगांव और छत्रपति संभाजीनगर में चोरी के 20 से अधिक मामले दर्ज हैं। पुलिस आगे की जांच कर रही है। जानते हैं इस विषय में पुलिस इंस्पेक्टर श्रीराम पवार का क्या कुछ कहना था। दिनांक 18 मार्च आणि 19 मार्च रोजी सोनगिर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेसे क्ल्यू मिळाला। प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले। सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण 3,18,000चा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे। त्याचप्रमाणे सदर आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा घरफोडीचे जळगाव जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याच्यावर 307 जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेली घरे घेरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडस आहे। तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे, किमती मालमत्तेचे रक्षण करावे, सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी। जय हिंद। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। खबर डोंबिवली से है, जहां शिंदे गुट के पदाधिकारी की ओर से इंदिरा चौक में कुणाल कामरा के विरोध में निषेध आंदोलन किया गया। दरअसल 23 मार्च को कॉमेडियन कुणाल कामरा का एक वीडियो सामने आया था, जिसमें वो एक पैरोडी सॉन्ग गा रहे हैं। इसकी पहली लाइन थाने की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा, हाय है। कुणाल ने इसे फिल्म दिल तो पागल है के गाने की धुन पर गाया। शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ताओं ने इस पैरोडी को महाराष्ट्र के डेप्यूटी सीएम एकनाथ शिंदे पर आपत्तिजनक कमेंट माना और सोमवार को डोंबिवली इंदिरा चौक पर विरोध प्रदर्शन कर कुणाल कामरा के फोटो पर शाही पहुंचकर निषेध किया। डोंबिवली के रामनगर पुलिस थाने में कुणाल कामरा के विरोध में शिकायत दर्ज कराई गई है। इस आंदोलन में शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटिल, पूर्व पार्षद विश्वनाथ राणे, रंजीत जोशी, संजय पावशे, कविता गवाण, शीतल लोके, दिनेश शिवलकर, तेजस पाटिल, दत्ता वजे, सुदाम जाधव, अन्य गणमान्य लोग मौजूद थे। शिंदे साहेबांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवणे या सरकारला अनुमती दिलेली आहे आणि म्हणूनच हे सरकार आलेलं आहे। मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की आज विरोधक जे आहे ते विरोधक शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा या नात्या मार्गाने कट करत आहे। या नात्या मार्गाने शिंदे साहेबांना कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। लक्षात ठेवा, हा जो कुणाल कामरा जो आहे, हा कुणाल कामरा एकटा नसून असेल, अशा पद्धतीने बदनाम करत असेल आणि तरी सुद्धा विरोधक त्याचा पुरस्कार करतात, त्याचं समर्थन करतात। हीच गोष्ट या महाराष्ट्रासाठी लांछनपद आहे। मित्रांनो, लांछनपद आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल या महाराष्ट्राची आग आहे, आग। या आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही जरूर खाक व्हाल, तुम्ही जरूर खाक व्हाल। हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज कुणाल कामरा सांगतो आणि तो असंही म्हणतेला की माफी मागणार नाही। माफी नाही मागणार तो त्याला मग चपलांचा हार तर आम्ही देणारच आहोत आणि त्यांनी लवकरात लवकर अशी माफी आपल्या माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर माफी मागावी, नाहीतर आम्ही त्याला चांगलाच धडा शिकवणार आहोत।
चपलेने मारणार आहोत आणि त्याच्या तोंडावर काळं एकदा फासायचं तर आम्ही करणारच होते काम. आणि आता आहे आणि रिअल मध्ये तो भेटला ना तर ह्याच्यापेक्षा बदतर त्याची अवस्था होणार आहे. म्हणणं तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की कुणाल कामराने आमचे माननीय नेते एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले, जी कविता काढली, अतिशय हेतुपुरस्सर त्यांनी ही टीका केलेली आहे. आता सध्या आपल्या देशामध्ये एक ट्रेंड चालू आहे, जो हिंदूंच्या बाजूने बोलेल त्याला कुठल्याही ना प्रकारे टार्गेट करायचा. त्यांच्याकडे आता दुसरा शिंदे साहेबांच्या विरुद्ध काही उरलेला नाही. विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामध्ये जे न भूतो न भविष्याचा जनतेने मॅन्डेट दिलेला आहे, एवढा मॅन्डेट आतापर्यंत कुठल्याही पक्षाला मिळाला नव्हता. म्हणून यांच्या पायाखालची आता जमीन सरकली आहे आणि आता ते एका जोकराला उभं करून विदूषकाच्या मार्फत असे कृत्य करत आहेत. हे बोलणं ह्या कुणाल कामराचं नाही, कारण त्याचं बोलणं हे अतिशय खालच्या दर्जाचं असतं. हे सर्वांना माहिती आहे. तो जे एक जोकर आहे आणि त्याच्या तोंडून फक्त बोलवण्याचं काम विरोधी पक्षाने केलेलं आहे. म्हणून आम्ही कुणाल कामरावरती गुन्हा दाखल करत आहोत. कुणाल कामराने जर जाहीर माफी मागितली नाही साहेबांची तर त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. त्यांनी महाराष्ट्रात येण्याचं धाडस करू नये. शिवाजी महाराज के डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। माहौर तहसीलदार के माध्यम से महामहिम राष्ट्रपति से बोधगया स्थित महाबोधि महाविहार को गैर बौद्धों के कब्जे से मुक्त कर बौद्धों के अधीन करने की मांग की गई है। ये ज्ञापन 24 मार्च को माहौर के धम्म बंधुओं द्वारा महामहिम राष्ट्रपति को सौंपा गया। ज्ञापन में कहा गया है कि महाबोधि महाविहार जो बौद्धों का प्रमुख श्रद्धा स्थान है, सन 1949 के कानून के तहत गैर बौद्धों के प्रशासन में है, जो बौद्ध अनुयायियों के लिए अन्यायपूर्ण है। इस मामले को लेकर पूरे भारत में आंदोलन तेज हो रहा है और माहौर के बौद्ध अनुयायी भी इस आंदोलन को समर्थन दे रहे हैं। ज्ञापन में यह भी कहा गया है कि महाबोधि महाविहार को यूनेस्को द्वारा विश्व धरोहर स्थल घोषित किया गया है, लेकिन इसे गैर बौद्धों के प्रशासन में रखा गया है। इसलिए सरकार से मांग की गई है कि 1949 का मंदिर अधिनियम निरस्त कर महाबोधि महाविहार को बौद्ध भिक्षु संघ और बौद्ध समुदाय को सौंपा जाए। इस ज्ञापन पर कई प्रमुख व्यक्तियों के हस्ताक्षर हैं। बौद्ध बंधू इथं आलेले आहे आणि मान्य तहसीलदार यांना एक तुम्ही हे कशास निवेदन देत आहात? आम्ही महाबोधी महाविहार या मुक्ती आंदोलन गेल्या 35 दिवसापासून चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त होण्यासाठी आणि 1949चा ॲक्ट हा समाप्त करण्यासाठी महाबोधी महाविहार बुद्धगयेला आहे। खरं म्हणजे ते शैव पंड्यांच्या ताब्यामध्ये आजही आहे। 1893ला अनागरिक भंते यांनी सर्वप्रथम हे महाबोधी महाविहार पंड्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आंदोलन केलं। पुन्हा जवळजवळ 100 वर्षाच्या नंतर भंते नागार्जुन सुरे ससाई यांनी 1991ला पुन्हा हे आंदोलन चालू केलं। दोन्ही वेळेस यश आलेलं नाही आणि म्हणून आता देश आणि विदेशातले सर्व भंते यांनी पुढाकार घेऊन 12 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे, महाविहार आहे। ज्याप्रमाणे हिंदूंना मंदिर असतं, ख्रिश्चनांना चर्च असतं, शिखांना गुरुद्वारा आहे, मुस्लिमांना मस्जिद आहे, त्याचप्रमाणे बौद्धांचं हे महाविहार हे आमचं जागतिक कीर्तीचं आणि तथागतांना संबोधी त्या ठिकाणी प्राप्त झाली हे वैश्विक ठिकाण आहे आणि म्हणून हे बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे ही आमची आणि समस्त जगातल्या बौद्ध अनुयायांची मागणी आहे। त्यानंतर आणखी काही सांगण्यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या त्या आहेत की 1949चं जे मंदिर ॲक्ट आहे त्याला टेम्पल ॲक्ट म्हणलं जाते। आज आपण भारत स्वतंत्र झाला 1947ला, त्याच्यानंतर तो टेम्पल ॲक्ट झाला, पण 1950ला भारताचं संविधान लागू झालेलं आहे। त्याच्या आधीचा कायदा आता कसा लागू, त्याचं काही औचित्य असण्याचं कारण नव्हतं, पण 9 लोकांची ती जी एक समिती आहे, ट्रस्ट आहे, त्यामध्ये 4 हिंदू म्हणजे शैव पंडे असलेले ब्राह्मण आहेत, 4 बौद्ध आहेत आणि जो 9वा अध्यक्ष आहे
तो तिथला स्थानिकचा बुद्धगया जिल्ह्याचा जो कलेक्टर असेल तो कलेक्टर तिथला म्हणजे सवर्ण कलेक्टरच तिथला अध्यक्ष असणार. म्हणजे 5 लोक कोणत्याही मीटिंगमध्ये बहुमताने ते निर्णय घेऊ शकतात. हे 4 बौद्धांना विचारण्याची गरज नाही. खरं म्हणजे युनेस्कोनं हे विश्व धरोहर जाहीर केलेलं आहे आणि हे बुद्धांची मालमत्ता आहे. बुद्धांचे हे अस्तित्व आणि आमचं अभिमानाची स्वाभिमानाचे ठिकाण आहे. हे इतरांच्या ताब्यात कसं काय? त्या ठिकाणी बुद्ध तर विज्ञानवादी होते आणि तिथं हे पंडे लोक कर्मकांड करत आहेत, त्या ठिकाणी पिंडदान करत आहेत, अनेक प्रकारचे जे नको ते विधी त्या ठिकाणी होते आणि बुद्धाच्या विचारांनाच त्या ठिकाणी तिलांजली देण्याचं काम होते आहे. म्हणून बुद्धाचा शांतीचा, समतेचा, ममतेचा, करुणेचा जो काही संदेश आहे तो संपूर्ण जगामध्ये त्याच ठिकाणाहून जातो आणि तेच ठिकाण कलुषित करण्याचं काम हे पंडे करत आहेत. आणि म्हणून संपूर्ण जगातल्या आणि देशातल्या खास करून बौद्धांची आणि धर्मगुरू जे आपण आमच्या बौद्धांचे म्हणतो भंते यांची ही मागणी आहे आणि या मागणीला आमचा माहूर तालुक्याचा सक्रिय पाठिंबा आहे. अशी आणि ही मागणी आम्ही लावून धरत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे बौद्ध विहार मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं. त्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत आणि आम्ही तहसीलदार मार्फत बुद्धगयाचे कलेक्टर, बिहारचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे विनंती करतो की आपण तातडीनं पावले उचलावीत आणि तो 1949चा जो टेम्पल ॲक्ट आहे तो रद्द करून आमचं श्रद्धास्थान आमच्या मालकीचं करावं आणि मुक्त करावं. प्रकाश गायकवाड हे आपल्यावर काय प्रतिक्रिया आहे ते बघू. बिहार राज्याचे जे बुद्धगया आमचं जे तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये एक विहार ज्याला महाबोधिविहार ते आज रोजी इतर समाजाच्या ताब्यात आहे आणि तिथे ते समाज कुठलेही कर्मकांड करून जे काही कार्य करत आहेत ते आमच्या बुद्धांच्या विचाराला हेळसांड करत आहेत आणि ज्या त्या धर्माचं जे काही तीर्थक्षेत्र असते, तीर्थस्थान असते ते त्या त्या समाजापुरतंच असते आणि आमचं बुद्धाचं असून ते जर इतर कोणी त्याचा जर गैरवापर करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही. म्हणून पूर्ण देशभर बौद्ध बांधवांतर्फे राष्ट्रपतींना निवेदन या महिन्यात देण्यात येत आहे आणि त्यासाठी आज रोजी आम्ही तहसील कार्यालयात तहसीलमार्फत निवेदन दिलेलं आहे आणि उद्या सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज एकत्रित येऊन माननीय कलेक्टर साहेबांना महामोर्चाद्वारे एक निवेदन आम्ही देणार आहोत ते बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळण्यासाठी. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।